बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे मंडळी. टीजर आला होता, त्या टीजरचा रिव्ह्यू मी केला होता. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ देतो. त्या टीजरमध्ये ज्यावेळेस मी टीजरचा रिव्ह्यू केला होता त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला अशा शिव्या दिल्या होत्या. तुम्हाला सांगतो, तुमच्यासारख्या माणसांमुळेच हे मराठी चित्रपट चालत नाही, तुम्ही मराठी माणसांना सपोर्ट करत नाहीत आणि मराठी पिक्चरला सपोर्ट करणं तुमचं काम आहे. तुम्ही रिव्ह्यू बनवता आणि तुम्ही ते रिव्ह्यू बनवताना चांगल्या गोष्टी आपल्या मराठी चित्रपटाबद्दल सांगितल्या पाहिजे. असे ब्ला 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 बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये काही आई बहिणीवर आमचे काढल्या होत्या. तेव्हाही मी सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या. का? कारण आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. जेव्हा ह्या पिक्चरचा ट्रेलर आला त्यावेळेस मात्र मला अक्षरशः असं वाटलं की ज्यांनी मला कोणी कमेंट केले ना त्याला अक्षरशः जवळ घेऊन 2 थोबाडे हाणावे त्याच्या. याला म्हणतात ट्रेलर. या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह पद्धतीने आम्हाला त्या सांगाव्या लागतात, इच्छा नसतानाही सांगाव्या लागतात. तुम्ही त्या ट्रेलरमध्ये सगळ्या गोष्टी रिव्हील करून सांगताय. तर हा पिक्चरचा खूप मोठा भाग आहे, कारण ट्रेलर बघितल्याच्या नंतरच तुम्ही पिक्चर बघायला जाता. ट्रेलरमध्ये जर तुम्ही व्यवस्थित गोष्टी रिव्हील नाही केल्या, सस्पेन्स राखून ठेवला किंवा मग पुढं काय होणार आहे या सगळ्या गोष्टी जर नाही दाखवल्या, ऑडियन्सला थिएटरपर्यंत घेऊन गेला तर तुम्ही जिंकलात. ट्रेलरमध्ये सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून एंडपर्यंत पिक्चर अख्खा दाखवून दिला तर मग तुमचा काय उपयोग आहे? मग पिक्चर बघायला जायचंच का? काय तर जास्त पैसा आहे आपल्याकडं आणि ते पैसा कुठंतरी वापरायचा म्हणून वापरायचा. कशासाठी? रिअलिस्टिक वाटू द्या ना. मी हीच गोष्ट त्यावेळेस पण सांगितली होती की रिअलिस्टिक वाटू द्या, मळू द्या कपडे त्यांचे, नका इस्त्री करू कपडे. ग्राउंड लेवलला धरून तुम्ही जर चित्रपट बनवले ना तर तुमचे चित्रपट 100% चालणार. मराठी ऑडियन्सला हे माहिती आहे की कोणता चित्रपट चालवायला पाहिजे आणि कोणता चित्रपट असा धूळखात पडायला पाहिजे. कुठल्या चित्रपटाला आपल्याला जायचं हे त्यांना नक्की ठाऊक आहे. फक्त तुम्ही त्या चित्रपटाचं सादरीकरण, त्या चित्रपटाचा ट्रेलर व्यवस्थित कट करणे आणि ते लोकांपर्यंत प्रेझेंट करणे हे तुमचं काम आहे. तेही उत्तम प्रकारे. मी आपलं काहीतरी आणून टाकताय आणि ते सगळा पिक्चर एका ट्रेलरमध्ये दाखवताय, याला अर्थ उरत नाहीये. बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितला का? तुम्हाला काय वाटतं हे जरा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.